ऐन दुष्काळात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने टँकरने पाणी घालून बेदाण्याचं उत्पादन घेतलंय, पण शेतकऱ्यांच्या हाती देखील निराशाच पडली आहे। बेदाण्याचे भाव पडल्याने मंगळवारी पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याचे सौदे बंद करण्यात आले। व्यापाऱ्यांनी संगनमताने बेदाण्याचे भाव पडल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केलाय। बेदाण्याला प्रति किलो 250 रुपयांचा भाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने व्यापाऱ्यांनी बाजार समितीतून काढता पाय घेतला। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर मंगळवारी बेदाण्याचे सौदे होतात। काल बेदाण्याचे सौदे सुरू होण्यापूर्वीच बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बेदाण्याला किमान 250 रुपये प्रति किलोचा भाव जाहीर करावा अशी घोषणा देत बाजार बंद पाडला। दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी टँकरनं पाणी घालून बागा जगवलेल्या आहेत, बेदाणा उत्पादन केलेलं आहे, पण व्यापाऱ्यांनी संगनमत करून बेदाण्याचा भाव पाडलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यामुळे आम्ही या ठिकाणी येऊन हे बाजार पंढरपूर मार्केट कमिटीचा बाजार बंद पाडलेला आहे। 50 रुपयापासून सुरुवात करून दर 130-140 पर्यंत आहे। कमीत कमी किती भाव मिळाला पाहिजे? बेदाण्याला किमान भाव 250 ते 300 रुपये मिळायला पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे, कारण बेदाणा 1 किलो बेदाणा तयार व्हायला आज 100 रुपये खर्च शेतकऱ्यांना येतोय। दलालाकडून शेतकऱ्यांची प्रचंड अशी लूट होती आहे। शेतकऱ्यांना 21 दिवसाच्या आत पट्टी देणं बंधनकारक असताना ती पट्टी 1.5-2 महिने दिली जात नाही आणि शॅम्पल बॉक्समध्ये अर्धा किलो कपात शेतकऱ्यांच्या बॉक्समध्ये होत म्हणजे नियम असताना संघाचा पणनचा नियम असताना पंढरपूर मधले व्यापारी आणि दलाल 2.5 ते 3 किलो शेतकऱ्यांची लूट करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून सॅम्पलच्या नावाखाली सुमारे 2 ते 2.5 किलो बेदाण्याची नासाडी केली जाते। शिवाय बेदाण्याची खरेदी केल्यानंतर 1 महिन्यापेक्षा जास्त काळ पैशांसाठी वाट पाहावी लागते। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बेदाण्याचे सौदे असून या ठिकाणी काही संघटना आणि शेतकऱ्यांनी आज सौदे बंद केले आहेत। त्यासाठी आम्ही मार्केट कमिटीसाठी सर्वांनी प्रयत्न करून या ठिकाणी शेतकरी असे व्यापारी असतील यांची 2 दिवसात बैठक घेऊन पूर्णपणाने आणि शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण मार्केट कमिटी ही उभा असून आणि सौदे चालू केले जातील। गेल्या 8 दिवसांपूर्वीही बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापारी आणि बाजार समितीच्या विरोधात आंदोलन केले होते। काल पुन्हा शेतकऱ्यांनी बेदाण्याचे सौदे बंद पाडल्याने सुमारे 60 गाड्या बेदाणा विक्री अभावी पडून राहिल्या। पणन विभागानं पंढरपुरातल्या व्यापाऱ्यांच्या मुजोर वृत्तीचा समाचार घेत बेदाण्याचे भाव वाढतील असे प्रयत्न करण्याची मागणी होते। ऐन दुष्काळात कांदा, भाजीपाला, फळांचे बाजार पडले असताना बेदाण्याच्या पडलेल्या बाजारभावानं शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात सापडलाय। भारत नांगणे, साम टीव्ही, पंढरपूर।